अब्दुल सत्तार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला वर्षावर दाखल. भाजप विरोधात वक्तव्य आणि उमेदवारी माघारीबाबत चर्चा होण्याची शक्यता. अनिकेत तटकरेंना मदत करणार नाही, शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा पवित्रा. जुईली दळवींची उमेदवारी मागे घेतल्यानं नाराजी सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली खदखद. महागाई आणि इंधन दरवाढी विरोधात नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, तर दादरमध्ये ठाकरेंची शिवसेनाही उतरली रस्त्यावर. अवघ्या 9 मिलीमीटर पावसात मुंबईतला अंधेरीचा सदवे तुंबला. नालेसफाईच्या कामाची पोलखोल. भर पावसात काय स्थिती होईल, विरोधकांचा सवाल. दौंड गर्भलिंग तपासणीचा गंभीर विषय सभागृहात मांडणार. भाजप आमदार राहुल कुल यांची न्यूज 18 मराठीच्या बडे मुद्दे कार्यक्रमात ग्वाही. केंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांचा कांदा 1580 रुपयांनी खरेदी करणार. स्कूल बसच्या शुल्कात जून 2026 पासून 15% वाढ. स्कूल बस ओनर्स असोसिएशनची घोषणा. इंधनाचा खर्च परवडत नसल्यानं निर्णय. पुण्यातील दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे उत्पादन शुल्क विभागाची गावठी दारू विरोधात मोठी कारवाई. ठाण्यातील अंजूर खाडी, देसाईगाव खाडीत तब्बल 1 कोटींची गावठी दारू केली नष्ट. पुण्याच्या हिंजवडीत IT कंपनीच निघाली फ्रॉड. थिंक टेक कंपनीला रातोरात टाळं. 700 तरुणांची स्वप्न उद्ध्वस्त. कंपनीचा CEO हर्षल ठाकरेला अटक. $200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी निर्दोष असल्याचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा दावा. दिल्लीच्या पटियाला कोर्टात जॅकलिन विरोधात आरोप होणार निश्चित. आणि अभिनेता रणवीर सिंग विरोधातलं नॉन कॉपरेशनल डायरेक्टिव्ह अखेर अधिकृतपणे मागे. रणवीरनं फेडरेशनला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर निर्णय. आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती म्हणजे आमची ज्या पद्धतीनं अपेक्षा आहे तशी आमची सुद्धा आहे असं या ठिकाणी सांगतायत. भाजपची जशी अपेक्षा आहे आमच्याकडून तसंच आमची सुद्धा अपेक्षा आहे असं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे. आणि गीतेंच्या माघारीबाबतचा चेंडू त्यांनी आता भाजपच्या कोर्टात टोलावलाय. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे गणेश गीतेंनी बंडखोरी केली आहे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांचे भाऊ गोकुळ गीते यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांच्या माघारीसाठी उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून असल्याची चर्चा आहे. तर महाजनांनी गणेश गीतेंची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करून दिल्याची ही माहिती आहे. दरम्यान कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्याचा संदर्भ देत सामंतांनी गीतेंच्या माघारीबाबत गिरीश महाजन यांच्याकडे रोख केलाय. गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, दोघेही समंजस आहेत. त्याच्यामुळे ते समंजसपणाने निर्णय घेतील. आणि दुसरं एक त्याच्यातनं जे जाणवलं ते परत रिपीट करतो की दोघांचाही केंद्रबिंदू हे गिरीश महाजन साहेब आहेत. त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब योग्य तो निर्णय घेतील ना. माझ्या रत्नागिरीमध्ये एखाद्या व्यक्तीनं फॉर्म भरला आणि त्याने जर प्रसारमाध्यमाकडे जाऊन सांगितलं की उदय सामंत सांगतो तेच मी करणार आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेना वाढवणार आहे, तर ती माझीच जबाबदारी राहिली ना. जे माझं नाव घेतलं जातं, एखादा उमेदवार नाव घेतो त्यावेळी ती माझी जबाबदारी राहिली त्याच्याकडनं ते करून घेणं. आणि असं काही कुठं माझ्यामध्ये आणि गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही किंवा अन्य कुठच्या मंत्र्यांमध्ये गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही. उलट गिरीश भाऊंचा आम्हाला सगळ्यांना आदर आहे. ज्या पद्धतीने समन्वय ते ठेवतात त्याच्यामुळं मी म्हणून 4 वेळा त्यांचं नाव घेतलं की त्यांच्या कामाच्या स्टाईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्या स्टाईलमध्ये ते हे दोन्ही फॉर्म मागं घ्यायला त्यांना विनंती करतील आणि मागं फॉर्म घेतील. आम्ही हक्कानं कोणाला सांगू शकतो तर भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्रपक्ष आहे. जसं भारतीय जनता पार्टीच्या आमच्याकडनं काही अपेक्षा आहेत का, सोलापूरमध्ये काही अपक्ष उभे राहिलेले होते, त्याच्यानंतर संभाजीनगरला अपक्ष उभे राहण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. तर जी भारतीय जनता पार्टीची आमच्याकडनं हक्कानं एक अपेक्षा आहे तीच भारतीय जनता पार्टीकडनं आमची हक्कानं अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आमची अलायन्स जी आहे हे नॅचरल अलायन्स आहे आणि नॅचरल अलायन्समध्ये
असं कुटुंबामध्ये जरा घडत असतं, पण त्याच्यामध्ये सगळे एकत्र बसून निर्णय घेतील ना. उद्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे हे स्वतः गिरीश महाजन साहेबांनी देखील सांगितलं आहे आणि त्याच्यावर ते असं म्हणालेत की ह्याच्यातनं 100% मार्ग निघेल. विरोधात सुरत पोलिसांच्या सायबर क्राईम सेलनं मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन म्यूल हंट अंतर्गत 67 आरोपींना अटक केलेली आहे. हे आरोपी सायबर गुन्हेगारांना स्वतःची बँक खाती भाड्यानं देत असल्याचं तपासात उघड झालंय. फसवणुकीमधून लुटलेली रक्कम या खात्यांमध्ये वळवली जात होती आणि या प्रकरणी 67 गुन्हे दाखल करण्यात आले. मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र एटीएस शपथकाची चौकशी संपली आहे. 4ही युवकांना चौकशीनंतर सोडून दिले. मागील 11 तासांपासून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये या तरुणांची चौकशी सुरू होती. पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून या चौघांना ताब्यात घेतलेलं होतं. त्यांची चौकशी करण्यात आली. 11 तास ही चौकशी चालली आणि त्याच्यानंतर आता सोडून दिल्याची माहिती आहे. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून चौघे तरुण हे पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. चौकशी दरम्यान एटीएस पथकाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे. केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांना आता मोठा दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांचा कांदा आता 1200 ऐवजी 1580 रुपयांना खरेदी केला जाणार आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या कांदा खरेदीमध्ये असलेल्या जाचक अटीही बदलल्याची माहिती आहे. केंद्र सरकारनं पहिल्यांदाच कांदा खरेदी करताना शिथिलता आणली आहे. केंद्र सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीमध्ये क्वालिटीच्या आडून होणारी पिळवणूक यामुळे थांबणार आहे. तर नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यावर उपाययोजना सुचवल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, काय सांगाल? कांदा उत्पादकांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे आणि कशा पद्धतीने दिलासा मिळू शकतो? फरक केंद्र सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. ऐतिहासिक निर्णय यासाठी म्हणतोय कारण याचं कारण असं आहे की नाफेडच्या माध्यमातून जी कांदा खरेदी केली जात होती ती कांदा खरेदी करत असताना प्रचंड जाचक अटी त्यामध्ये टाकण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक अशा स्वरूपाचा भाव जो आहे तो कांद्याला मिळत नव्हता. मात्र या जाचक अटी कमी कराव्या अशा स्वरूपाची भूमिका आणि मागणी या शेतकऱ्यांची होती. ही सगळी मागणी जी आहे ती निवेदनाद्वारे त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली होती. नाशिकमध्ये आणि राज्यामध्ये याबाबत अनेक आंदोलनं झाली आपण पाहिलेली होती आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आणि यामध्ये शिथिलता आणावी अशा स्वरूपाची जी शेतकऱ्यांची मागणी आहे ती बरोबर. लक्ष्मण, थोडंसं थांबवते मी राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. राजू शेट्टी सर, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. आधी 1200ला जाणार होता, आता 1580ला कांदा खरेदी केली जाणार आहे. याच्यावर तुम्ही समाधानी आहात? खरं तर जो ग्रेड 1चा कांदा आहे तो सध्या मार्केटमध्ये उपलब्धच नाही आहे आणि केंद्र सरकार अशा किमती वाढवत चाललेल्या आहे. त्या किमतीला बाजारात 15 रुपयाला सुद्धा मिळत नाही कारण त्याची किंमत 20 रुपयाच्या वर आहे. तो अत्यंत कमी आहे. त्यामुळे ही सुद्धा एक फसवणूकच आहे. सरकारला, केंद्र सरकारला एकतर 20 रुपयानं करायला पाहिजे होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रेड 2चा कांदा सुद्धा खरेदी केला पाहिजे. तो त्या कांद्याचं काय आहे आणि तो जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे 20 रुपयानं ग्रेड 1चा कांदा आणि 18 रुपयानं ग्रेड 2चा कांदा अशा प्रकारे जर ग्रेडिंग करून खरेदी केलं असतं तर मग शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला असता. आणि आतापर्यंत जी आंदोलनं होत होती शेतकऱ्यांची आणि तुम्ही सुद्धा या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती, आता पुढची भूमिका मग तुमची काय असेल? नाही, 20 रुपयापर्यंत कांदा खरेदी केलीच पाहिजे आणि ग्रेडिंगची पद्धत बंद करा कारण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बाजार हस्तक्षेप करायचा आहे आणि जोपर्यंत सरकार मोठ्या प्रमाणामध्ये बाजारातून कांदा उचलत नाही तोपर्यंत बाजारभाव स्थिर स्थावर होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही आणि म्हणून सरकारनं थोडा वेळप्रसंगी तोटा सहन करावा परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला हात देण्यासाठी म्हणून 20 रुपयानं कांदा खरेदी केला पाहिजे. म्हणजे मग या मागणीसाठी तुमचं आंदोलन अजूनही सुरूच राहील? निश्चित चालू राहणार.
धन्यवाद राजू शेट्टी सर, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. तर ही जी काही आता घोषणा झालेली आहे सरकारकडून त्यावर समाधानी नाही असं राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे. माजी खासदार आणि शेतकरी नेते त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 20 रुपयानं हा कांदा खरेदी केला पाहिजे होता. त्याचबरोबर ग्रेड 2चा जो कांदा आहे तो आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं राजू शेट्टी म्हणतायत.